समाजाच्या 70 कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात एका शानदार कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले। वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमास विभागाच्या मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मलिक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रपतीच्या हस्ते विविध श्रेणीमध्ये देशातील 17 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले। पदक, सन्मान चित्र आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। समयसूचकता व धाडसाच्या जोरावर करीनाने सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला व भीषण अपघातातून अपार्टमेंटचे रक्षण केले। शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि संशोधन क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या भारतातील मुला-मुलींची विविध निकषांच्या आधारे या पुरस्कारांसाठी निवड केली जाते। शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी देशासाठी दिलेल्या प्राणांच्या आहुतींचे स्मरण म्हणून 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024च्या सायंकाळी 6 वाजता ही दुर्घटना घडली। घरकाम करणाऱ्या करीना थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मात्र आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याच्या बादल्यांचा सतत मारा करत तिने सिलेंडर शेजारील आग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढले। अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता। करीनाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झाले। या सर्व घटनाक्रमात धाडस व समयसूचकतेचा परिचय देणाऱ्या करीनाच्या या अनन्यसाधारण कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाला पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला। सर्व निकषांती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी तिची निवड झाली। उत्तम रामनवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।